आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। केंद्र सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्याकरता सदैव तयार असल्याचं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत केलं। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात गंभीर असल्याचंही मोदी म्हणाले। शेतकऱ्यांच्या प्रश्नी केंद्राकडून नेहमीच सकारात्मक भूमिका घेण्यात आल्याचंही पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं। मोदींचा एक फोन कॉल लवकर झाला तर शेतकऱ्यांचा सर्व तणाव दूर होईल अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी केलेले हे कारस्थान आहे। शेतकरी आंदोलनाच्या दरम्यान झालेल्या घटनेचा निषेध करतो अशा शब्दात भाजपचे वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी विरोधकांवर टीका केली। गांधीजींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं दिल्लीच्या आंदोलकांच्या समर्थनात एक दिवसाचा उपवास आंदोलन करण्यात आलं। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनात नागपूरमध्ये संविधान चौकात किसान संयुक्त मोर्चाच्या वतीने हे उपोषण आंदोलन केलं गेलं। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरामध्ये वाढीव वीज बिलाच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत। कारंजा शहरातील अब्दुल गफ्फार या वीज ग्राहकाला घरात 2 लाईट, 1 पंखा, 1 टीव्ही असताना 67,000 रुपयांचं बिल आलं। आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत असल्यामुळे हे बिल कसं भरायचं असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला आहे। राज्यातील काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक काल नवी दिल्लीत पार पडली। राज्यातील संघटनात्मक बदल तसंच प्रदेशाध्यक्ष नियुक्तीवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली। आगामी निवडणुकांच्या दृष्टीने तयारीचा आढावा घेण्यात आला आणि नियोजनावर सुद्धा या बैठकीत चर्चा केली गेली। विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी वर्षभराचा लेखाजोखा शरद पवार यांना पाठवला आहे। विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या कामाचा अहवाल पवार यांना दरेकर यांनी पाठवला आहे। दरेकर यांचं पुस्तक मिळालं नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। यानंतर दरेकर यांनी तातडीनं सिल्व्हर ओकला हे पुस्तक पुन्हा एकदा रवाना केलं। शरद पवार यांनी गेल्या आठवड्यात दरेकर यांच्यावर टीका केली होती। या अहवालातून दरेकर यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। कोरोना प्रतिबंधक लसीकरण आता आठवड्यातून 5 दिवस सुरू राहणार आहे। यापूर्वी हे लसीकरण 4 दिवसच होत होतं, मात्र आता सोमवारपासून 5 दिवस दर आठवड्याला कोरोनाचं लसीकरण होईल, तर मंगळवारी आणि रविवारी लसीकरण होणार नाही। प्रशासनातील अधिकाऱ्यांना हाताला धरून बेकायदा रिक्त वक्फ बोर्डाच्या जमिनी विकण्यात आल्याचा गंभीर आरोप औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे। तसंच या जागेवर नियमबाह्य पद्धतीनं बांधकाम करून 100 कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। 26 फेब्रुवारीपर्यंत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी झाली। 1000 नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक उपोषण करण्याचा इशारा जलील यांनी दिला आहे। घोटाळ्यात पालिका अधिकारी, नोंदणी कार्यालयातील अधिकारी सहभागी असल्याचा आरोपही त्यांनी केला। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत मराठा क्रांती मोर्चा निघाले, मात्र ओबीसींचे मोर्चे आता निघणार आहेत। येत्या 27 फेब्रुवारीला सांगली ओबीसी जनमोर्चाकडून ओबीसी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे। या मेळाव्यासाठी ओबीसी मंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी हे उपस्थित राहणार आहेत। मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे गायकवाड कमिशनच्या अहवालाच्या विधानाची सरकारनं दखल घेऊन अहवालात दडलेलं सत्य समोर आणावं अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली। यासाठी सरकारनं एकदिवसीय विशेष अधिवेशन बोलवावं आणि छत्रपतींचे वंशज जर राज्यातील मराठा समाजाला एकत्र येण्याची भाषा करत असतील तर आम्ही मावळ्यांना एकत्र येण्याचं आवाहन करतो असंही शेंडगे यांनी नमूद केलं। मराठा आरक्षणासाठी गेल्या 11 दिवसांपासून साष्ट पिंपळगाव इथे ग्रामस्थांचं उपोषण सुरू होतं, ते अखेर काल मागे घेण्यात आलं। गेल्या 20 जानेवारीपासून आरक्षणासाठी उपोषण सुरू करण्यात आलं। या आंदोलनाच्या दरम्यान काही आंदोलनकर्त्यांची प्रकृती सुद्धा खालावली होती। उपोषण मागे घेतलं तरी बेमुदत हे आंदोलन सुरूच राहणार असून या आंदोलनाला आता राज्यातील मराठा संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिला। मराठा आरक्षणाकडे सरकारचं प्रामुख्याने ठाकरे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केला। औरंगाबादमधल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते। मराठा आरक्षणावर स्थगिती असताना सर्व मंत्र्यांनी आपापल्या खात्याची भरती सुरू केली।
यासाठी सर्व मंत्र्यांमध्ये चढाओढ लागल्याचंही मेटे म्हणाले. इतकंच नाही तर मंत्र्यांना सत्तेची मस्ती आल्याचा घणाघातही त्यांनी केला. सत्ताधारी नेते मराठा तरुणांच्या रोजगाराचे मारेकरी असल्याची जहरी टीका शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली. जे मंत्री आपल्या खात्याची भरती करतायत त्या सर्व मंत्र्यांच्या विरोधात एल्गार पुकारणार असल्याची घोषणा मेटे यांनी केली. 7 फेब्रुवारीपासून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या विरोधात एल्गार सुरू करणार असल्याचंही मेटे यांनी नमूद केलं. नागपुरात गोपीचंद पडळकर यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. महाज्योती संस्थेकडे सरकारनं लक्ष दिलेलं नाही. महाज्योती संस्थेकरता तातडीनं 500 कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी मागणी त्यांनी केली. यावेळेला त्यांनी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. सरकारमध्ये असून पैसा जर का आपल्या संस्थेला मिळत नसेल तर सरकारमधून बाहेर पडण्याचा सल्ला त्यांनी वडेट्टीवार यांना दिला. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकातल्या गुलबर्गा शहरामध्ये महाराष्ट्र एसटी बसच्या काचेला काळी शाई लावली. गुलबर्गा सोलापूर बस अडवून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा देण्यात आली. तसंच काही पोस्टर सुद्धा यावर लावण्यात आले. गुलबर्गा इथे कन्नड संघटनांचा थैथयाट सुरूच आहे. कर्नाटकातील गुलबर्गा सोलापूर गाडीवर कन्नड भाषेतली पोस्टर्स चिकटवण्यात आली. पोस्टर लावल्यानंतर गाडीवर काळी शाई फेकण्यात आली. तसंच गाडीवर झेंडा फडकवत कन्नडिगांनी मोठा हैदोस घातला. मनसेसोबत युतीचा या घडीला कोणताही प्रस्ताव नाही आणि तसा विचारही नाही असं स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी दिलं आहे. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोनही नेते येत्या काळात स्वतंत्रपणे अयोध्येचा दौरा करणार आहेत. त्याच्यामुळे भाजप आणि मनसे संभाव्य युतीबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. मनसे भाजप युतीवर आमदार आशिष शेलार यांच्या विधानाचा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी समाचार घेतलाय. आम्ही युती करा असं विचारण्यासाठी त्यांच्याकडे गेलो नाही असं राजू पाटील म्हणाले. झगामगा आणि माझ्याकडे बघा असं चालत नाही असा टोलाही त्यांनी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर जिल्ह्याचा दौरा केला. राहुरी तालुक्यातल्या वांबोरी इथे मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेला सभेत बोलताना अजित पवार यांनी जोरदार राजकीय टोलेबाजी केली. अकोल्यातील ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं नाव न घेता त्यांनी समाचार घेतला. अकोल्यात ऐन वेळेला पक्षाला सोडून गेलेल्यांना पराभव पत्करावा लागल्याचं अजित पवार यांनी नमूद केलं. दिल्लीमध्ये सुरू असलेलं शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झालाय. केंद्र सरकारच्या चुकीच्या शेती धोरणांच्या विरोधात अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ आणली हा सरकारचा नाकर्तेपणा असल्याची टीका अजित पवार यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी इथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी केंद्रावर टीका केली. नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र मराठा आंदोलन कितपत योग्य हे लोक ठरवतील असं म्हणत त्यांनी विनायक मेटे यांना टोला लगावला. दुसरीकडे राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात आहेत ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी नमूद केलं. नाशिकच्या निसर्ग सौद्यांमुळे शहरामध्ये आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी भुजबळ यांनी थेट श्रीरामाचा दाखला दिला. श्रीरामाला सुद्धा नाशिकच्या भूमीचा मोह झाला होता, त्यामुळे प्रभू राम इथे राहायला आले होते असंही भुजबळ यांनी नमूद केलं. क्रेडाईच्या शिखर परिषदेत भुजबळ बोलत होते. ब्रिटिशांनी बांधलेल्या हेरिटेज इमारती आपण का नाही निर्माण करू शकत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ईडीच्या चौकशीनंतर एका महिन्यानं मुक्ताईनगरमध्ये दाखल झाले. ते मुक्ताईनगरमध्ये दाखल होताच त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येनं त्यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली. रात्री उशिरापर्यंत एकनाथ खडसे यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू होता. जर आपण सरकारी नोकरीत असाल आणि चंद्रपुरात दुचाकीवर विना हेल्मेट ती दुचाकी चालवत असाल तर सावधान, कारण चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी हेल्मेटचा वापर करणं बंधनकारक करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काढले. 1 फेब्रुवारीपासून या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार आहे. 1 फेब्रुवारीपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले आहेत. त्याला राज्य कर्मचारी संघटनेनं विरोध केला. शहरात हेल्मेटची सक्ती झाल्यानं हेल्मेटचा काळाबाजार होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा पुनर्विचार करण्याची मागणी राज्य कर्मचारी संघटनेनं केली आहे.
गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला दिलेली नोटीस अखेर स्थगित करण्यात आली। गिरीश प्रभुणे यांनी उभ्या केलेल्या गुरुकुलम या संस्थेचा कर थकल्यानं त्यांना नोटीस बजावण्यात आली होती। अनेक स्तरातून पिंपरी चिंचवड पालिकेवर टीका करण्यात आली। डॉक्टर नीलम गोऱ्हे, अजित पवार यांनी चौकशीचे आदेश दिले। या सर्व टीकेनंतर गुरुकुलम संस्थेला पाठवलेली नोटीस ही तूर्तास स्थगित करण्यात आली आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर बोरघाटात वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवण्यात आला होता। त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित दोघांना ताब्यात घेतलंय। या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान त्यांच्या विरोधात आता कठोर कारवाई करण्याचे संकेत मिळाले आहेत। भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांचा पगार 6 महिन्यांपासून थकलेला आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मुख्याधिकाऱ्यांच्या समोर अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळेला अचानक धावपळ उडाली। जोपर्यंत कर्मचाऱ्यांचा पगार होणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच राहील असा इशारा सुद्धा कर्मचारी संघटनांनी दिला आहे। मुंबईमध्ये उपनगरीय रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांसाठी 1 फेब्रुवारीपासून खुली होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे ज्या प्रवाशांच्या पासची मुदत संपली त्यांना येत्या सोमवारपासून शिल्लक राहिलेल्या दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल अशी माहिती पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून देण्यात आली। 24 मार्च 2020 पासून उपनगरीय रेल्वे सेवा बंद आहे। त्याआधी ज्या प्रवाशांना लोकलचे 1 महिना, 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्षाचे पास काढले होते अशा सर्व पासधारकांना लॉकडाऊनमुळे त्यांची मुदत संपली, पण त्यांना आता रेल्वेनं मुदतवाढ जाहीर केली आहे। उपनगरीय लोकल प्रवासाच्या संदर्भात सर्वांसाठी तो खुला केल्यानंतर आता मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे। उद्यापासून म्हणजे 1 फेब्रुवारीपासून घाटकोपर ते वर्सोवा या मार्गावरची मेट्रो सेवा ही अधिक तास सुरू राहील। या निर्णयामुळे मेट्रोच्या दिवसभरातल्या फेऱ्यांमध्ये सुद्धा वाढ होणार आहे। येत्या सोमवारपासून वर्सोवा इथून घाटकोपरसाठी पहिली मेट्रो सकाळी 6:50 रवाना होईल, तर घाटकोपरहून वर्सोवासाठी पहिली मेट्रो सकाळी 7:15 सुटेल। दोन्ही ठिकाणच्या शेवटच्या गाडीच्या वेळांमध्ये 12 दिवसांपूर्वीच बदल करण्यात आला। बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात आढावा। दिल्लीमध्ये इस्रायलच्या दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाचा तपास अधिक वेगानं होतोय। तपास यंत्रणा आता इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच IPDRच्या मदतीनं या स्फोटाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतात। स्फोट झाला त्यावेळेस त्या ठिकाणी किती जणांचं इंटरनेट कनेक्शन सुरू होतं याची माहिती या यंत्रणेमुळे मिळू शकणार आहे। तसंच भारतातून इराणमध्ये किती जणांनी फोन केले आणि इराणमधून भारतात किती फोन आले याची माहिती सुद्धा मिळू शकेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी मन की बात करणार आहेत। नव्या वर्षातील त्यांचा पहिलाच संवाद आहे। कृषी सुधारणा विधेयक आणि कोरोना लसीकरण मोहिमेबद्दल पंतप्रधान आजच्या मन की बातमध्ये काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पश्चिम बंगालच्या हावडामध्ये भाजपची आज रॅली आयोजित करण्यात आली। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या रॅलीला व्हर्च्युअली संबोधित करतील, तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रत्यक्ष व्यासपीठावरून संबोधित करतील। 30 जानेवारीला अमित शहा पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर येणार होते, पण दिल्लीत झालेल्या स्फोटांमुळे त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला। ममता बॅनर्जी यांच्या गडाला भाजपनं पुन्हा एकदा खिंडार पाडले। TMCचे माजी मंत्री राजीव बॅनर्जी यांच्यासह 5 बड्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे। बॅनर्जी यांच्यासह वैशाली डालमिया, रथिन चक्रवर्ती, रुद्रनील घोष आणि प्रबीर घोष यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिली। हे सगळेजण भाजपचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह दिल्लीमध्ये पोहोचले आणि अमित शहा यांची ते लवकरच भेट घेणार होते। कालच ही भेट पूर्ण झाली। औपचारिकरित्या अमित शहा यांनी या सगळ्यांचं भाजपामध्ये स्वागत केलं। तामिळनाडूमध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजप आणि कन्ना द्रमुक पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत। मदुराईमध्ये भाजपचे अध्यक्ष JP नड्डा यांनी याविषयीची औपचारिक घोषणा केली। देशभरात 100% क्षमतेनं आता सिनेमागृह खुली करायला परवानगी देण्यात आली। उद्यापासून 100% क्षमतेनं चित्रपटगृह सुरू होतील, पण इथे 6 फूट अंतर राखणं आणि मास्क घालणं हे बंधनकारक असेल।
पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये पक्ष्यांची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली. 650 पेक्षा अधिक पक्ष्यांची तस्करी करण्यात येत होती. वन विभागानं या प्रकरणी 2 जणांना अटक केली आणि त्यांच्याकडून अनेक प्रकारचे पक्षी जप्त केले. काश्मीरमधील वातावरण सध्या अतिशय आल्हाददायक आहे, त्यामुळे पर्यटकांनी श्रीनगरमध्ये गर्दी केली. दल लेक परिसरात आणि आजूबाजूला पर्यटकांनी खरेदीसाठी आणि फिरण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. काश्मीरमधील गुलमर्ग हे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र राहिलं आहे. मात्र या गुलमर्गमध्ये पर्यटकांना आकर्षित करून घेण्यासाठी सध्या सज्ज झाला एक इग्लू. अंटार्क्टिका प्रदेशामध्ये आढळून येणारा इग्लू आता गुलमर्गमध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. गुलमर्गमधल्या एका हॉटेल व्यावसायिकानं हा इग्लू तयार केला आहे. त्याचा दावा आहे की आशियातला सर्वात मोठा इग्लू इथेच आहे. लॉकडाऊनच्या नंतर पहिल्यांदाच गुजरातमधील अहमदाबादमध्ये कारचं भव्य प्रदर्शन भरवण्यात आलं. महागड्या गाड्यांचं प्रदर्शन 10 महिन्यानंतर भरवण्यात आलं आहे. सर्वच कंपन्यांच्या गाड्या या प्रदर्शनात कारप्रेमींना पाहायला मिळतात. अपोलो हॉस्पिटलमध्ये सौरव गांगुली यांच्यावर दुसऱ्यांदा एंजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. इथल्या डॉक्टरांनी या संदर्भात माहिती दिली. शस्त्रक्रियेच्या नंतर त्यांच्या प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा होत आहे. शरीराचे सर्व व्हायटल पॅरामीटर्स हे स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सौरव गांगुली यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शनिवारी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यांना नजमुल हसन पापोन यांच्या जागी आता नियुक्त करण्यात आलं आहे. ACC आपल्या नेतृत्वामध्ये मोठं यश संपादन करेल असा विश्वास बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण सिंह धुमल यांनी व्यक्त केला. अभिनेता चिरंजीवीच्या आचार्य या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. विशेष म्हणजे हा टीझर कमी कालावधीत तुफान व्हायरल झालाय. प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये चिरंजीवी दमदार भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटात चिरंजीवीच्या सोबत त्याचा मुलगा रामचरण आणि अभिनेत्री काजल अग्रवाल यांच्या देखील अतिशय महत्त्वाच्या भूमिका आहेत. कॉमेडियन कपिल शर्माचा द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम लवकरच बंद होणार आहे. त्यामुळे यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा कार्यक्रम बंद का होणार असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र आता या सगळ्या प्रश्नांवर कपिलनं मौन सोडलंय. मला माझ्या दुसऱ्या बाळाच्या स्वागतासाठी पत्नीसोबत घरी काही काळ व्यतीत करायचं आहे असं उत्तर कपिलनं दिलंय. देसी गर्ल प्रियांका चोप्राला क्वांटिको मालिकेमुळे जगभरात ओळख मिळाली. ग्लोबल स्टार असलेल्या प्रियांकाचं मानधन देखील आता चांगलंच वाढलं. एका इंस्टाग्राम पोस्टसाठी देखील ती तितकंच तगडं मानधन घेते. प्रियांका एका इंस्टाग्राम पोस्टसाठी तब्बल 2.16 कोटी रुपये घेत असल्याचं समोर आलं. इंस्टाग्रामकडून एक यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये एका पोस्टसाठी कोणकोणते सेलिब्रिटी किती मानधन घेतात हेच जाहीर करण्यात आलं आहे. प्रियांका चोप्राचा नेटफ्लिक्सवरचा चित्रपट द व्हाईट टायगर चांगलाच गाजतोय. हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेमध्ये उतरणार असल्याची चर्चा झाली आहे. हा चित्रपट ऑस्करच्या स्पर्धेत गेला तर प्रियांकाला नक्की ऑस्कर मिळेल असा विश्वास तिचा पती निक जोनस यानं व्यक्त केला आहे. तू पहिली ऑस्कर जिंकणारी पहिली जोनस असशील अशा शब्दात त्यानं प्रियांकाला शुभेच्छाही दिलेत आणि प्रोत्साहनसुद्धा. यासोबत या बुलेटिनमध्ये थांबूया. थोड्याच वेळात काही महत्त्वाच्या बातम्या आणि अपडेट घेऊन येते माझी सहकारी केतकी जोशी.